नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण स्वयंपाकघरात उपयोगी पडणाऱ्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत। गूळ किसताना किसणी चिकट होते आणि हातही चिकट होतो। असं होऊ नये म्हणून हाताला तेल लावून घ्यावे, नंतर गूळ किसून घ्यावा। यामुळे गूळ व्यवस्थित किसला जातो आणि हातही चिकट होत नाही आणि किसणी पण चिकट होत नाही। लोणी काढताना ते बऱ्याचदा उतू जातं। ते उतू जाऊ नये यासाठी त्यामध्ये किंचित पाणी शिंपडावं, यामुळे लोणी उतू जात नाही। ताकाची कढी बनवल्यानंतर कधी कधी फाटल्यासारखी होते। असं होऊ नये म्हणून ताकाची कढी बनवल्यानंतर पहिलं उकळी आली की लगेच गॅस बंद करावा। कढीला जास्त वेळ उकळू देऊ नये, यामुळे कढी फाटत नाही। धनेपूड, जिरपूड यांना कीड लागू नये म्हणून ह्यामध्ये 5 ते 6 लवंगा टाकून ठेवाव्यात आणि घरामध्ये जर लवंग नसतील तर त्या पावडरमध्ये थोडंसं मीठ मिक्स करून पावडर एका डब्यामध्ये भरून ठेवावं। मीठ टाकल्यामुळे जिरे पावडर आणि धने पावडरला कीड लागत नाही आणि धने जिरे पावडर खूप दिवस टिकते। जास्त लसूण सोलून त्यामध्ये थोडंसं मीठ घालून आणि थोडंसं तेल घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि ती पेस्ट एका डब्यामध्ये भरून ठेवायची। ही पेस्ट फ्रीज शिवाय देखील 7 ते 8 दिवस आरामात टिकते। कोणत्याही रस्सा भाजीमध्ये मुरमुरे भाजून मिक्सरला बारीक करून त्याची पूड रस्सा भाजीमध्ये टाकल्यामुळे भाजी छान तर होते, घट्ट होते आणि शिवाय चवीला देखील छान लागते। दह्याला चांगला वास येण्यासाठी दही विरजत असताना त्यामध्ये 2 ते 3 कढीपत्त्याची पानं टाकावी, यामुळे दही छान विरजले जाते आणि वासही छान येतो। पावसाळ्यामध्ये खूप जास्त मुंग्या होतात आणि यासाठी मुंग्याच्या बिळाजवळ काकडीची साल ठेवावी, यामुळे मुंग्या नाहीशा होतात। भरीत बनवण्यासाठी वांगी भाजताना वांग्याला एक उभे काप द्यावे, तसंच वांग्याला तेलाचा हात पुसावा, यामुळे वांगी एकसारखे आणि लवकर भाजले जातात। उपवासाची भगर घरामध्ये असते, तिला आळेजाळे आणि किडे होतात। असं होऊ नये म्हणून भगर नेहमी फ्रीजमध्ये ठेवावी, यामुळे भगर खूप दिवस स्वच्छ राहते, तसंच त्याला आळीजाळी लागत नाही। गुलाबजामुन मध्ये व्यवस्थित पाक भरला जावा, यासाठी गुलाबजामुन तळून झाल्यावर त्या गुलाबजामुनला टाचन पिनाने छोटे छोटे होल करून घ्यावे आणि नंतर गुलाबजामुन मध्ये व्यवस्थित पाक मुरला जातो व गुलाबजामुन चवीला खूप छान लागतात। भटुरे बनवताना मैद्यामध्ये थोडासा उकडलेला बटाटा टाका, यामुळे भटुरे खूप छान फुलतात आणि मऊ राहतात। टोमॅटो, काकडी, बीट, मुळा शिळा झाला असेल तर पाण्यामध्ये मीठ टाकून रात्रभर मिठाच्या पाण्यात टाकून ठेवावे, यामुळे भाज्या छान ताज्या ताज्या दिसतात। टोमॅटो कांद्याची पेस्ट जर बनवलेली नसेल तर ऐन वेळेला थोडीशी चणा डाळ भाजून त्यामध्ये कोथिंबीर, लसूण, खोबरं घालावं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यावं आणि हे वाटण कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये टाकावं, यामुळे भाजी दाटसर होते आणि चवीला अप्रतिम लागते। लहान मुलं कधी कधी चपाती खायला नकोशे करतात। अशा वेळेला चपातीची कणिक मळत असताना त्यामध्ये थोडंसं तिखट मीठ घालून चपाती बनवावी, यामुळे चपाती चवीला खूप छान लागते आणि मुलं देखील आवडीने खातात। दररोज चहा बनवून झाल्यानंतर त्याचा चोथा फेकून न देता अंगणातील कुंड्यामध्ये खत म्हणून टाकावा, यामुळे कुंड्यातील झाडांना खत मिळते आणि झाडे छान टवटवीत दिसतात।
सुकलेल्या लिंबातून रस काढायचा असेल तर सुकलेल्या लिंबांना 5 मिनिट कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि नंतर त्या लिंबाचा रस काढा. रस जास्त निघेल. कोणत्याही भाजीचा रंग टिकून राहण्यासाठी त्यामध्ये चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस घालावा. यामुळे भाज्यांचा रंग टिकून राहतो. लोणी काढताना हात चिकट होऊ नये यासाठी लोणी काढायच्या आधी हाताला गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ लावून हात स्वच्छ धुवून घ्यावे. यामुळे लोणी हाताला चिटकत नाही. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये किंचित मीठ टाकावं आणि मिक्स करावं. यामुळे शेंगदाण्याची साले लवकर निघतात. खिरीसाठी दूध आटवताना त्यामध्ये चुकूनही जायफळ टाकू नये. यामुळे दूध फाटते. चुकून सुद्धा मसाल्याची पाकिटं फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रीजमध्ये मसाले ठेवल्यामुळे मसाल्याचा सुगंध आणि चव निघून जाते. वर्षभराच्या साठवणीचे मसाले पावसाळ्यात खराब होणे किंवा त्यांना जाळी न येऊ देण्यासाठी मसाले काचेच्या हवाबंद बरणीमध्ये ठेवा. यामुळे मसाले जास्त दिवस चांगले राहतात आणि मसाल्याचा वास देखील टिकून राहतो. फ्रीजमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना नेहमी फ्रीजला चिटकून राहतो व ट्रे काढताना लवकर निघत नाही. यासाठी ट्रे ठेवताना ट्रेच्या खाली एक प्लास्टिक पेपर टाकून ठेवावा. यामुळे ट्रे पटकन निघतो. गाजर, काकडी, बीट, बटाटा याची साले काढू नयेत. साले काढल्यामुळे यामधील पोषक तत्वे कमी होतात. पावसाळ्यामध्ये घरातील मसाले नेहमी सुक्या जागेवर ठेवावे. ओलसर जागेवर मसाले ठेवल्यामुळे मसाल्याचे गोळे बनतात आणि त्याला कीड लागून ते खराब होतात. यासाठी मसाले नेहमी सुक्या जागेवरच ठेवावेत. तूप रवाळ होण्यासाठी तूप कढत आल्यानंतर त्यामध्ये एखादं विड्याचं पान किंवा किंचित मीठ घालावं. यामुळे तूप छान रवाळ होते. रवा आणि मैद्याला आळीजाळी लागू नये, ते खराब होऊ नये यासाठी रवा आणि मैदा एखाद्या कॅरीबॅग मध्ये बांधून फ्रीजमध्ये ठेवावं. यामुळे ते भरपूर दिवस राहते. खारीक लवकर बारीक होण्यासाठी खारीक व खोबरे एकत्र मिक्सरला फिरवावे. यामुळे लवकर बारीक होतात. साबुदाण्याची खिचडी बनवत असताना साबुदाण्याची खिचडी मोकळी आणि मऊसूत होण्यासाठी साबुदाणा हा नेहमी मंद आचेवर परतावा. यामुळे साबुदाणा व्यवस्थित परतला जातो आणि खिचडी मोकळी होते. तर स्वयंपाकघरात गृहिणीला उपयोगी पडतील अशा ह्या 30 किचन टिप्स कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.